दोस्तों, आज बहुत खुशी की बात है कि एक लड़की जो शिक्षण लेते हुए उशू गेम में, जो बॉक्सिंग गेम है, उस गेम में अंडर 19 में ये लड़की स्टेट लेवल पर आ चुकी है। और हमारे गढ़ शिक्षण अधिकारी नए बने हैं मामूने सर, इनसे बात करते हैं कि इस बच्ची को क्या कहना चाहते हैं, इसके बारे में बताइए सर। नमस्कार. नांदेडपासून कोसो दूर असलेल्या किनवट तालुक्यातील सुमतीबाई हेमसिंग नाईक ह्या विद्यालयाची ही द्वारिका राठोड ही विद्यार्थिनी आहे. आणि एक खूप आनंदाची बाब आहे, किनवट तालुक्यासाठी ग्रामीण भाग क्रीडेच्या सुविधा अपुऱ्या आहेत, तरीही मार्गदर्शक संदीप एसीमोड सरांच्या मार्गदर्शनाखाली द्वारिका राठोड ही उशू गेमसाठी राज्यस्तरासाठी ही पात्र झालेली आहे आणि उद्या राज्यस्तरासाठी खेळण्यासाठी जाणार आहे. तेव्हा किनवट तालुक्यामधून सर्वांतर्फे तिला हार्दिक शुभचिंततो, तिला शुभेच्छा देतो आणि असेच प्रयत्न संदीप एसीमोड सरांकडून व्हावेत यासाठी दोघांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. सर, क्या कहना चाहते हैं आप? बहुत सारे लड़कियों को जो खेल खिलाते हैं, गेम्स देते हैं, उसमें बहुत सारे लड़कियां, क्या कि लड़के हो लड़कियां हो, उसमें आगे के स्टेट लेवल पर आते हैं, कोई जिला लेवल पर आते हैं, डिस्ट्रिक्ट लेवल पर, तो क्या कहना चाहते हैं इसके बारे में? नमस्कार, माझं नाव संदीप प्रल्हाद एसीमोड. मी इतर किनवटला क्रीडा संकुलला 15 वर्ष झाले कराटे क्लासेस घेतो, कराटे, बॉक्सिंग, वशू, आणि मी अनेक वर्षापासून आश्रम शाळेमध्ये पण काम करत आहे. आपल्या आदिवासी खेळाडूंना पण नॅशनल स्तरापर्यंत नेलेलं आहे. आणि इथे पण आपल्या क्रीडा संकुलला 2 मुली सिलेक्ट झालेल्या आहेत. एक द्वारिका राठोड आणि मोनिका झंपलवाड म्हणून आहे. ते दोन मुली राज्यस्तरीय उद्या जे 1 ते 5 जूनपर्यंत राज्यस्तरीय होणार आहे उशू राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे. त्यांच्या निवड झालेल्या कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी मी पण शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासोबत नेहमी तत्पर राहील. थँक्यू.